लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे असं शासनाची भूमिका. नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर आपल्या हक्काच्या चॅनलवरती जिथे खात्रीशीर माहिती दिली जाते, तर या चॅनलवरती मी ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याचीच उत्कंठा होती. तर आता सध्या सोशल मीडियावरती ज्या अधिकृत न्यूज चॅनल आहेत तर यांच्यामार्फत एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की अक्षय तृतीया या दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर या संदर्भात संबंधित जे मंत्री आहेत तर यांनी देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ही माहिती पुढे आलेली आहे. अशा प्रकारे सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती मिळत जरी असली तरी 100% यावरती विश्वसनीयता देता येणार नाही आहे, कारण का आता रामनवमी देखील होऊन गेली आहे आणि अक्षय तृतीया बाकी आहे. तर यावेळी हप्ता वितरित होऊ शकतो अशी बातमी पुढे आलेली आहे. हप्ता वितरित होणे ही लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत तारखेसंदर्भात घोषणा होणार आहे. तर लवकरच आदितीताई तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या हप्त्यासंदर्भात तारीख घोषित करणार आहेत. तर या संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.